हॅलो, मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर चला आता सकाळचे ह्यांनी गेलेत, सगळे पोरं हे गेलेत शाळेमध्ये, ह्यांनी पण गेले कामावर. तर आता माझी रोजची ठरलेली असतात कामं, ते मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर मी पटापट आता त्यांनी गेल्यानंतर ही आपली रोजचीच कामं असतात. आता इथं टावेल वगैरे ह्यांनी तसंच घाई गडबडीत ठेवला होता तिथंच पोरांचा पुसून वगैरे, मग ते उचलला आणि बाहेर टाकला गॅलरीमध्ये. आणि ऊन पडलं होतं. ऊन येत नाहीच शक्यता तिथं लवकर, मग येतं 3-4 वाजता, सकाळचं येतच नाही ऊन. आणि इकडे चटई वगैरे. तर आता इथं हॉलमध्ये आले मी, आता हॉलमधला आवरायला आणि चटई वगैरे उचलली. सकाळचं दार व मी ते गेले की लावून घेत असते, तर लावलंच होतं तेव्हा पण मग उघडला आधी. नंतर मग उजेड पडला तर जरा पॉझिटिव्ह वाटतं, फ्रेश वाटतं उजेड पडल्यानंतर, आणि आपल्याला कामाचा उल्हास पण येतो. आणि लावून दार असलं तर मग मला तर झोपच लागते, मग म्हणून मी थोडा वेळ काम होतोपर्यंत दार उघडं ठेवत असते आणि माझं काम चालू करत असते. आणि मग काम झाल्यानंतर मग माझं दार लावून घेत असते मग. आणि आता इथं ती बॅग काळे ठेवलेली आहे, तर तिथं पोरांची रोजची शाळेचेच असतात कपडे त्याच्यामध्ये, म्हणून ती तिथंच असते कप्प्यामध्ये. त्यांच्या शाळेचाच तो सगळा टेबल आहे तो, आणि त्यांच्यासाठीच ते पोरांचं सेपरेट ठेवलेलं आहे. आणि ही खिडकीची बाजू दिसते ती तिथं जास्त आम्ही यूज करत नाही. तिथून बाहेरून जास्त म्हणजे पडदा लावून असतो कोपरा, तर कोणा यूज होतच नाहीत. आणि इथं मी मूर्ती बघत होते, तर शंभूराजेंनी बघा काय केलंय, मूर्ती त्यांनी तोडून टाकली. मी आता साफ करताना बघते, पण ही किती तर वरची त्यानंतर फ्रेम पुसली फोटोची, नंतर टीव्ही पुसून घेतला, त्यानंतर मग झाडून काढायला लागले. मग अख्खं घर, बेडरूम, किचन, हॉल सगळं झाडून घेतलं. सोफ्याच्या पाठीमागचं झाडून घेतलं. सोफ्याच्या पाठीमागं जास्त कचरा होतो, कारण का शंभू काय करतो, काय पण कागद फाडून त्याच्या पाठीमागे टाकतो. नंतर मग भांडे घासले. नंतर मग पोरांच्या शाळेच्या कपड्यांना इस्त्री केली, कारण का सकाळची घाई गडबड होतील आणि म्हणून आधीच मी करून ठेवत असते. तर चला बाय.